येस, आजपासून आपण IPCच्या सेक्शनला स्टार्ट करतोय. तर रिव्हिजन बॅच नंबर 1 ह्याच्यामध्ये आता कदाचित ही नंबर 1चीच बॅच राहील. जर लवकर तुमची परीक्षा जर आली तर ही नंबर 1चीच फायनल बॅच राहील. जर सपोज तुमच्या बॅचेस किंवा जर तुमच्या सपोज एक्झाम्स पुढं गेली, पोस्टपोन झाली, तर याच्या आपण वेगवेगळ्या बॅचेस पुढं आपण लॉन्च करूया. तुम्हाला बॅच सुरू करायच्या आधी सगळ्यात पहिले मी क्लिअर करून सांगेल की तुमच्या सेक्शनमध्ये तुमचा जो काही सेक्शन या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही पार्ट्स ॲड करून दिलेले आहेत. हे जाणून मी यासाठी केलेले आहेत कारण की तुम्हाला या बॅचमध्ये तुम्हाला या बॅचमध्ये मी रेकॉर्डेड कंटेंट दिलेले आहेत. हा रेकॉर्डेड कंटेंट का दिला आहे? कारण की रेकॉर्डेड कंटेंटद्वारे तुमचा पॉलिटी हा परफेक्ट होईल. आपण ज्याला म्हणू कॉन्स्टिट्यूशन. हा खूप मोठा सेक्शन आहे, तर मी तिथं तुम्हाला 2 भागामध्ये तो डिवाइड करून दिला आहे. एक भाग डिवाइड करून दिलेला आहे तो म्हणजे आपली जी द्रोणाचार्याची बॅच आहे या द्रोणाचार्याचाच कंटेंट, आणि दुसरा जो सेक्शन दिलेला आहे तो मॅरेथॉन बॅचचा कंटेंट. या दोन्ही कंटेंटमध्ये या कंटेंटमध्ये तुम्हाला थिअरी जास्त आहे आणि या कंटेंटमध्ये तुम्हाला थिअरी प्लस कलम ह्या गोष्टी जास्त आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला रोज 1 किंवा 2 लेक्चर्स रेकॉर्डेड मिळतील. ते रेकॉर्डेड यासाठी दिले जातील कारण की तुमची एक्स्ट्रा वेळात रिव्हिजन व्हावी, बाकीच्या विद्यार्थ्यांना कळावं की आपण डिपार्टमेंटल PSIच्या एक्झामसाठी तयारी करतोय. तर त्यासाठी तुम्हाला किरण गुरुजी डिपार्टमेंट PSI नावाचं यूट्यूब चॅनल आहे आपला, तो तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे सगळ्यांनाच, म्हणजे ज्यांनी बॅच लावली त्यांना सुद्धा, ज्यांनी नाही लावली त्यांनी सुद्धा. तर द्रोणाचार्य आणि मॅरेथॉनचा मी तुम्हाला पॉलिटी हा कंटेंट दिलेला आहे. त्याचबरोबर ह्युमन राईटचा पॉलिटी कंटेंट तुम्हाला मी दिलेला आहे. आता तुम्हाला जो कंटेंट दिला जाणार आहे तो IPC. तर IPC आपण कसं करणार आहोत? IPC आपण कलमानुसार जाणार आहोत. कलम, त्याच्यातील महत्त्वाच्या शिक्षा, त्याच्यातील महत्त्वाची स्पष्टीकरणं, तर या पद्धतीने आपण जाणार आहोत. म्हणजे कलम आणि शिक्षा, कलम आणि स्पष्टीकरण, कलम आणि सगळ्यात पहिले तर आपण कलमांची ओळख करून घेऊ. म्हणजे काय होईल की आपलं एक लवकरात लवकर IPCचा बराचसा मोठा कंटेंट आपला कव्हर करता येईल. आपल्याला एक 10 ते 15 लेक्चर्समध्ये IPCचा भाग कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाकी CRPC, एव्हिडन्स ॲक्ट यांना पण कव्हर करायचं आहे. आपण जर इथंच खेळत बसलो तर झालं, जय हिंद जय महाराष्ट्र, असं व्हायला नको. त्याच्यामुळे आपला प्रयत्न हाच असणार आहे की IPCला एक फक्त रिव्हिजन बेसवरती घ्यायचं. यूट्यूबला फक्त त्याची शिक्षा मिळतील, यूट्यूबला त्याचे लेक्चर शिक्षेचे होतील, आणि जे लेक्चर शिक्षेचे होतील त्याच शिक्षेच्या कंटेंटमधले लेक्चर्स तुम्हाला नंतर मी इथं अपलोड करून देईल. पण बाकीचे तुम्हाला यूट्यूबला काही भेटणार नाही आहे. यूट्यूबला फक्त तुम्हाला शिक्षा मिळतील. बाकी सगळा ओव्हरऑल IPCचा जो रिव्हिजन करायचा जो बेस भाग आहे तो सगळा आपण या ठिकाणी काय करू, परफेक्टली कव्हर करू. आणि तो कव्हर करताना जसा एक टॉपर्स अभ्यास करतात त्या लेवलवरती करू. पारंपरिक पद्धत नाही. पारंपरिक तुम्हाला द्रोणाचार्य बॅचमध्ये मी घेतलेली आहे, अगदी A to Z कलम, त्यातल्या सगळ्या गोष्टी. आता इथं आपल्याला काय घेणार आहे, एक प्रकरण आणि या प्रकरणातील महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी कव्हर करायच्या. म्हणजे जरा थोडंसं आपलं काम जरा महत्त्वाचं आहे इथून पुढं. तर आता त्याच्या अनुषंगानं आपण कव्हर करू, ज्यामध्ये आज आपण सगळ्यात पहिला जो भाग कव्हर करतोय तो करतोय प्रकरण क्रमांक 1. ठीक आहे, सर्वसाधारण स्पष्टीकरणे किंवा व्याख्या. पण त्याच्या आधी IPCची एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊ. आजपासून IPC कव्हर करतोय. सेम त्याच्यानंतर आपण मायनर घेणार आहोत, मायनर ॲक्ट. तुमचा एव्हिडन्स ॲक्ट हा सुद्धा सेपरेट राहील. सगळेच ॲक्ट जवळपास राहील, एव्हिडन्स आणि एव्हिडन्स ॲक्ट आणि तुमचा CRPC. एवढा भाग तुम्हाला रिव्हिजन बॅचमध्ये मिळणार आहे. हा एवढा भाग तुम्हाला काय होईल, रिव्हिजन बॅचमध्ये मिळेल. द्रोणाचार्य बॅचमधल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे द्रोणाचार्य बॅच जे जॉईन करतात त्यांना ओव्हरऑल सगळं मिळते, पण लॉसाठी रिव्हिजन बॅचचा जो लॉ आहे त्याच्यासाठी आपल्याला हा एवढा कंटेंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. ठीक आहे, जे विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन केली, आपली रिव्हिजन बॅच, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. फॉरेन्सिक सायन्स अजूनही द्रोणाचार्य बॅचमध्ये चालूच आहे. चलो, तर सगळ्यात पहिले आपण IPCचा सेक्शनचा भाग समजून घेऊया. IPC त्याला इंडियन पिनल कोड म्हणून ओळखलं जातं.
भारतीय दंड संहिता त्याला म्हणतात, भादवी पण म्हणतात. ठीक आहे, भारतीय दंड विधान म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. 1860 मध्ये हा कोड तयार करण्यात आला होता. 1860 मध्ये हा कोड तयार करण्यात आला होता. हा संपूर्ण भारतभर लागू आहे. हा संपूर्ण भारतभर लागू आहे. कुठं लागू आहे? संपूर्ण भारतभर. ठीक आहे. त्या काळामध्ये क्रमांक होता त्याचा 45. 1860 मध्ये हा लागू होता. त्याला अनुमती मिळाली होती 6 ऑक्टोबर 1860. त्याला अनुमती 6 ऑक्टोबर 1860 मध्ये मिळाली होती. ठीक आहे, 6 ऑक्टोबर 1860. आणि त्याची अंमलबजावणी किंवा अधिनियमित तो कधी झाला? ओके, अधिनियमित. अनुमती म्हणजे काय? ॲसेंट. ॲसेंट अनुमती त्याची 6 ऑक्टोबर 1860 ला. आणि त्याला अधिनियमित कधी केला, इनॅक्ट कधी केला, तर 6 ऑक्टोबर 1860 लाच झाला. अनुमती आणि अधिनियमित. ओके, अधिनियमित तो एकाच दिवशी झाला आहे. आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली? तर त्याची अंमलबजावणी जी आहे ती 1 जानेवारी 1862 पासून अंमलबजावणी सुरू झाली. हे लक्षात ठेवा. 31 ऑक्टोबर 2019 हा डेट खूप इम्पॉर्टंट आहे, विचारला जाऊ शकतो. या 2019 पासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. तर जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन जे केंद्रशासित प्रदेश तयार केले गेले, या केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा ही लागू झाली. कारण की जम्मू काश्मीरला सुरुवातीला एक आर्टिकल आपल्या भारतीय घटनेच्या कलम 370 नुसार जम्मू अँड काश्मीरला विशेष दर्जा होता. त्याची स्वतंत्र राज्यघटना होती. स्वतंत्र राज्यघटना होती. आणि त्यांना त्यांना 31 ऑक्टोबर 2019च्या आधी 31 ऑक्टोबर 2019च्या आधी IPC लागू नव्हता. IPC लागू नव्हता. घटनेच्या कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता. तर हा झाला होता पहिला भाग. म्हणजे ह्या पहिल्या भागात आपण जनरली असं समजून घेऊ की IPCचे हे काय, तर एक जनरली ओळख आपल्याला या ठिकाणी करून दिलेली आहे किंवा त्याला प्रस्तावना आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये कायद्याचे नाव आणि व्याप्ती, कायद्याचे नाव आणि व्याप्ती त्याच्या संदर्भात ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. कोणाला काय डाऊट? ठीक आहे, क्लिअर झालं. तर आता प्रकरण 2. प्रकरण 2 मध्ये दिलेल्या आहेत व्याख्या. सर्वसाधारण स्पष्टीकरण या नावाचं प्रकरण 2 आहे. प्रकरण 2चं शीर्षक काय आहे? शीर्षक सर्वसाधारण स्पष्टीकरण. याच्यामध्ये कलम 10 हा तुमच्या सिलेबसला आहे, ज्याच्यात पुरुष व स्त्रीचा अर्थ दिलेला आहे. पुरुष म्हणजे कोणत्याही वयाचा पुरुष आणि स्त्री म्हणजे स्त्री जातीचा मनुष्य प्राणी. म्हणजे ही आहे स्त्री, हा आहे पुरुष. ठीक आहे, कोणत्याही वयाचा पुरुष आणि स्त्री म्हणजे स्त्री जातीचा मनुष्य प्राणी. ठीक आहे, पुरुष म्हणजे सुद्धा पुरुष जातीचा मनुष्य प्राणी असं तुम्ही म्हणू शकता. स्त्री सुद्धा स्त्री जातीचा मनुष्य प्राणी म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2012 ची एक केस आली होती. 2012 ची एक केस होती. कोणती? तर नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी विरुद्ध नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामध्ये 2012ला सुप्रीम कोर्टने एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. स्त्री पुरुषांना असलेले सर्व अधिकार, स्त्रिया आणि पुरुषांना असलेले सगळे अधिकार
अधिकार हे तृतीय पंथांना सुद्धा लागू होतील. तृतीय पंथांना सुद्धा लागू राहतील. आता तृतीयपंथी हे एक थर्ड जेंडर म्हणून ओळखलं जातं. तर हे जे तृतीयपंथी आहेत, इव्हन आता तृतीयपंथींना तर पोलीस फोर्समध्ये सुद्धा ओके ॲड होता येते. ओके PSI वगैरे सुद्धा म्हणता येते, कॉन्स्टेबल सुद्धा म्हणता येते. त्याच्यामुळे तृतीयपंथीयांच्या बाबतीत ह्या तरतुदी झाल्या होत्या. तामिळनाडूच्या राज्यातून ह्याची सुरुवात झाली होती. असो, तर ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आली. कलम 10च्या अंतर्गत असलेली ही एक 2012ची केस आहे. ठीक आहे. पुढं कलम 11 ज्यामध्ये व्यक्ती इसम याचा अर्थ देण्यात आलेला आहे. व्यक्ती आणि इसम. आणि व्यक्ती आणि इसम म्हणजे काय? व्यक्ती आणि इसम याचा अर्थ काय? सरळ सरळ तर कंपनीचा समावेश, एखाद्या संघाचा समावेश किंवा मनुष्याचा जमाव यांचा समावेश किंवा मनुष्याचा गट यांचा समावेश व्यक्ती इसम या अर्थामध्ये होतो. ठीक आहे. लक्षात. कंपनी, एखादा संघ किंवा मनुष्य यांचा जमाव ओके या संदर्भात असो. ठीक आहे, या संदर्भात आहे. यांना मनुष्य किंवा व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. तर वाडीपेलू खटला नावाचा एक खटला महत्त्वाचा होता. ओके, कोणता होता? तो वाडीपेलू खटला. ठीक आहे, 1944 1944. या काळात मद्रासने ओके मद्रास हायकोर्टच्या काळात मद्रासच्या भागात सरळ सरळ सांगितलं होतं ओके की देवाचे उत्पन्न ओके देवाची मूर्ती ही काय असते? कृत्रिम असते. परंतु मंदिराचे उत्पन्न ती मिळकत असते. म्हणजे देवळात एखादी मूर्ती असेल, ठीक आहे, तर जसं देवळामध्ये एखादी मूर्ती आहे, आपण देवळात जातो, मूर्तीच्या पाया पडतो आणि त्या ठिकाणी दानपेटीमध्ये आपण पैसे टाकतो. मग हे दान ती मूर्ती घेते का? सायंकाळ झाली ओके सूर्यास्त झाला की ती मूर्ती तिथून उठते ओके दानपेटी उघडते आणि ती घेते, असं आहे का? नाही ना. म्हणजे थोडक्यात त्या मूर्तीवरती कोणाचं तरी पोट भरते किंवा कोणीतरी त्या मूर्तीवरती जगते किंवा तिथल्या दानावरती जगते. या सगळ्या गोष्टींचा अर्थ असाच निघतो. वाडीपेलू नावाच्या केसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की देवाची मूर्ती ही कृत्रिम असते, परंतु ती मूर्ती ज्या मंदिरात बसलेली आहे त्या मंदिराचे उत्पन्न मिळकत असते. म्हणून देवाची मूर्ती ही व्यक्ती ठरते. स्त्री ठरत नाही, पुरुष ठरत नाही, तर ती कोण ठरते? व्यक्ती ठरते. ही झाली ती वाडीपेलू खटल्यामधल्या गोष्टी. त्यानंतर जब्बार विरुद्ध राज्य सरकार. ठीक आहे, जब्बार विरुद्ध राज्य सरकार. पण कोणतं राज्य सरकार? तर यूपीचं राज्य सरकार जे आहे, या यूपीच्या राज्य सरकारमध्ये म्हणजे अलाहाबाद हायकोर्टने, या ठिकाणी कोणतं होतं? अलाहाबाद हायकोर्ट. कोणतं होतं? तर अलाहाबाद हायकोर्ट. अलाहाबाद हायकोर्ट. या अलाहाबाद हायकोर्टने सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं मत 1966ला दिलं होतं. हे सगळे वर्ष लिहून ठेवा. 1966, 1944 हे थोडेसे जरा मी महत्त्वाच्या गोष्टी रिवाइज करून देतोय. ठीक आहे. 1966 ह्यांची एक जबरदस्त असा इम्पॅक्ट ठेवला होता. म्हणजे आईच्या पोटातील मूल जे पूर्णपणे तयार झालेलं असेल तर ते व्यक्ती होय. जर ते पूर्णपणे तयार असेल तर ते व्यक्ती ठरतं. ते पुरुष किंवा स्त्री ठरत नाही. आईच्या पोटातलं मूल बाहेर आलं, त्याचा जन्म झाला तर ते स्त्री किंवा पुरुष, त्याचं जसं जेंडर असेल त्यानुसार त्याला ठरवलं जाईल. त्याच्यामुळं ही झाली कलम 11तली कहाणी. त्यानंतर कलम 14 शासनाचा सेवक याचा अर्थ. शासनाचा सेवक म्हणजे शासनाने अधिकारानुसार सेवेमध्ये नियुक्त केलेला अधिकारी. ओके. आता समजा एखादा पुरुष असेल आणि या पुरुषाला ओके एका कामासाठी खास अपॉइंट केला असेल. लक्षात घ्या, शासनाने अधिकारानुसार सेवेमध्ये नियुक्त केलेला अधिकारी, जसं तो एखादा IPS ऑफिसर आहे, त्याला अधिकारानुसार सेवेत नियुक्त केलेला आहे ना, त्याला काम करायचं आहे डिस्ट्रिक्ट SP म्हणून. ओके. एखादी स्त्री असेल, तिला बँक मॅनेजर बनवली सपोज. ओके, बँक मॅनेजर बनवली आणि ती समजा झाली SBIची बँक मॅनेजर.
तर SBI कुणाची आहे? शासनाची आहे, सरकारची आहे. ती जर सरकारच्या मालकीची आहे तर त्या ठिकाणी काम करणारी व्यक्ती कोण झाली? तर शासनाचा सेवक झाली. तिला त्या ठिकाणी मॅनेजर हे काम करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? अपॉइंट केलेलं आहे. मग मॅनेजर हे काम करण्यासाठी जर तिला अपॉइंट केलेलं आहे तर ती कोण झाली? शासनाचा सेवक. हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. समजलं? हे तुमचे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यामुळे शासनाचा सेवक, ओके, शासनाचा सेवक. सरकारी नोकर म्हणून सुद्धा हा नेमणूक केली जाऊ शकते. ठीक आहे. चलो, कलम 21 लोकसेवक. यावरती आतापर्यंत सर्वात जास्त क्वेश्चन जे विचारले गेले आहेत ते इथंच गेलेले आहेत. यामध्ये, ठीक आहे, यामध्ये जवळपास 11 प्रकारचे काम करणारे व्यक्ती दिलेले आहेत. पूर्वी 12 होते, आता 11 झालेले. खालील वर्णनात मोडणारी व्यक्ती ही लोकसेवक होते. एक सनदी अधिकारी. सनदी अधिकारी म्हणजे IAS, ज्यांना सनद असते, त्यांना सनद असते असा अधिकारी जो अखिल भारतीय सेवेमध्ये काम करतो. मग मला सांगा, अखिल भारतीय सेवेत काम करणारे लोक कोणते? आणि अखिल भारतीय सेवेत, अखिल भारतीय सेवा जी आहे हे कोणत्या आर्टिकलमध्ये येते? 312. आर्टिकल 312. त्याच्यामध्ये कोण येतात? IAS ऑफिसर्स जे सचिव बनतात पुढे, IPS ऑफिसर्स जे तुमच्या पुढे DG पण बनतात, आणि IFS ऑफिसर्स. IFS म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले. IAS, IPS आणि IFS हे जे लोक आहेत त्यांना सनदी अधिकारी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर न्यायाधीश. ठीक आहे, न्यायाधीश म्हणजे जे न्यायदान करतात ते न्यायाधीश. सगळ्यांना आवाज येतो माझा व्यवस्थित? एक मिनिट द्या. चलो, तर आता दुसऱ्या नंबरवरती आहे न्यायाधीश. न्यायाधीश म्हणजे जे न्यायदान देतात, न्यायदान देणारे. ठीक आहे. न्यायालयाचा अधिकारी. न्यायालयामध्ये भरपूर सारे वेगवेगळे अधिकारी असतात. म्हणजे न्यायालयात आलेले प्रत्येक केसेस व्यवस्थित लावणे, पेंडिंग असलेल्या केसेसवरती व्यवस्थित निर्णय घेणे, हे सगळ्या गोष्टी न्यायालयाचा अधिकारी बघतो. ज्युरी सदस्य. ज्युरी सदस्य जो असतो, ओके, न्याय सहाय्यक किंवा पंचायतीचा सदस्य. जसं आता या ठिकाणी जे बसलेले आहेत ते ज्युरी आहेत. ठीक आहे. न्यायाधीश, न्यायाधीश, आरोपी, साक्षीदार. आरोपी, साक्षीदार, ओके, हे न्यायाधीशाच्या समोर असतात. पण ह्या सगळा खटला हे ज्युरी लोक पाहतात. ज्युरी लोक पाहून आपला निर्णय देतात आणि या निर्णयाच्या अनुषंगानं न्यायाधीश आपला शेवटी अंतिम निर्णय सांगतात. ते असे जे ज्युरी जे असायचे ह्या ज्युरी सदस्य. ज्युरी सदस्य आता आपल्याकडे पद्धत कमी आहे, परंतु UK ची ही पद्धत आहे, इंग्लंडची. स्थानबद्ध करण्याचा अधिकार असणारा एक अधिकारी. स्थानबद्ध करण्याचा ज्यांना अधिकार आहे. स्थानबद्ध म्हणजे एखाद्याला स्थानबद्ध करण्यासाठी, ठीक आहे, स्थानबद्ध करण्याचा अधिकार असलेले जे अधिकार आहेत ते यामध्ये येतात. ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय? इथपर्यंत लक्षात आलंय? न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी, ठीक आहे, न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी. ठीक आहे, इथं जरा थोडंसं चेंज करावं लागेल. ठीक आहे. सनदी अधिकाऱ्यानंतर लगेच न्यायाधीश नाही आहे. ठीक आहे. सनदी अधिकाऱ्यानंतर लगेच न्यायाधीश नाही आहे.
साधारणतः जर तुम्हाला नंबर वाईज विचारलं गेलं तर 1 नंबरवरती जो होता तो डिलीट केलेला आहे. ह्याला 2 पासून ओळखलं जातं, म्हणजे सनदी अधिकारी. ठीक आहे, भूसेना किंवा वायुसेना मधील प्रत्येक ओके राज्याधिपद किंवा सनदी अधिकारी. तर याच्यामध्ये भूसेना, वायुसेना आणि नौसेना यांचे सुद्धा अधिकारी यामध्ये येतात. तर इथं 2 पासून हा लक्षात ठेवा. ओरिजिनल कायद्यामध्ये आहे 2 पासूनचा भाग. ठीक आहे, ओरिजिनल कायद्यामध्ये 2 पासून, म्हणजे जे 2 आहेत ते 3 आहे, 3 आहे ते 4 आहे, 4 आहे ते 5 आहे, 5 आहे ते 6 आहे, 6 आहे ते 7 आहे, 7 आहे ते 8 आहे. ठीक आहे, इथं थोडंसं सेटिंगमध्ये हा सिक्वेन्स त्या सेटिंगच्या हिशोबानं सॉफ्टवेअरने लावलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये पुस्तकामध्ये जिथं सनदी अधिकारी दिला 1 तो ॲक्च्युली 2 आहे. ठीक आहे, स्थानबद्ध करण्याचा अधिकार असणारे व्यक्ती हे का त्यामध्ये आहेत. ठीक आहे, 6 मध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर अधिकारी या नात्याने काम करणारा अधिकार, तसंच शासनाचा अधिकार या नात्याने काम करणारा व्यक्ती. बघा 6 मध्ये काय दिलेलं आहे, कोणत्याही न्यायालयाने किंवा सक्षम न्यायाधिकरणाने ज्याच्याकडे कोणताही खटला, प्रकरण किंवा बाब निर्णयासाठी अगर अहवालासाठी दिलेला असो असा प्रत्येक लवाद किंवा ती अन्य व्यक्ती. म्हणजे 6व्यामध्ये लवाद, ओके 6व्यामध्ये लवाद किंवा त्या संदर्भात असलेला जो व्यक्ती आहे त्याचा समावेश यामध्ये होतो. अधिकारी या नात्याने, अधिकारी या नात्याने, ठीक आहे, किंवा स्थानबद्ध ठेवण्यात अधिकारी, ओके या नात्याने त्या ठिकाणी जो काम करतो तो व्यक्ती. शासनाचा अधिकारी या नात्यानं, शासनाचा अधिकार या नात्यानं, जो 8वा पॉईंट आहे तो लक्षात ठेवा. शासनाचा अधिकार या नात्यानं जिथं तो काम करतो तसा व्यक्ती, जो अपराधांना प्रतिबंधित करतो, अपराधांना प्रतिबंध करतो. ठीक आहे, अपराधांना प्रतिबंधित करतो. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात ठेवा. लक्षात. त्यानंतर 9वा, ठीक आहे, त्यानंतर 9वा, शासनाच्या वतीने एक अधिकारी ज्यामध्ये मालमत्ता ताब्यात घेणे, स्वीकारणे, ठेवणे, मालमत्ता ताब्यात घेणे, स्वीकारणे आणि ठेवणे या संदर्भात अधिकार असणारा एक अधिकारी, किंवा तो थोडक्यात महसूल आदेशिकेची अंमलबजावणी करतो. महसूल आदेशाची अंमलबजावणी करतो असा अधिकारी. ठीक आहे, इथपर्यंत भाग लक्षात आला. त्यानंतर 10वं, एक अधिकारी या नात्याने कोणत्याही गावाचा, नगराचा किंवा जिल्ह्याचा धार्मिकतेत, सामाजिक प्रयोजनासाठी कोणती मालमत्ता ताब्यात ठेवणे. ओके, 10वा काय आहे, ओके 10वा व्यक्ती काय, एखाद्या गावात सामाजिक कृतीसाठी एखादी मालमत्ता ताब्यात ठेवणे ज्याचा अधिकार असतो असा अधिकारी, असा अधिकारी. ठीक आहे, असा अधिकारी ज्या अधिकाराच्या हातामध्ये मालमत्ता ताब्यात घेणे, स्वीकारणे, ठेवणे, खर्च करणे, ठीक आहे, सर्वेक्षण करणे, कोणत्याही पट्टी किंवा कर वसूल करणे, पट्टी किंवा कर वसूल करणे या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर 11, निवडणूक संबंधीचे अधिकारी, मतदार याद्या तयार करणे, प्रकाशित करणे, मतदार याद्या तयार करणे, प्रकाशित करणे या संदर्भात काम करणारे मतदानशी संबंधित असलेले अधिकारी. आणि 12 नंबरवरती आहेत शासनाच्या सेवेत वेतन किंवा कमिशन या तत्वावरती आधार असणारे अधिकारी. लक्षात घ्या, शासनाच्या सेवेत असणारे किंवा शासनाकडून वेतन मिळणारे. ठीक आहे,
ठीक आहे, शासनाच्या सेवेत असलेली किंवा शासनाकडून कमिशन मिळणारी. आता हे जे 12 नंबरवरती जे व्यक्ती आहेत ते दोन प्रकारचे आहेत, शासनाच्या सेवेत असणारे आणि स्थानिक प्राधिकरणात असलेले. ठीक आहे, इथं दोन भाग आहेत. अ मध्ये शासनाचा सेवक आणि ब मध्ये स्थानिक प्राधिकारी, स्थानिक संस्था, या स्थानिक संस्थेत काम करणारा व्यक्ती. ओके, मग इथे एक छोटीशी टिप दिलेली आहे महत्त्वाची. ओके, ह्याचं एक छोटीशी टिप दिलेली आहे किंवा एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण दिलेलं आहे, नगरपालिका आयुक्त हा लोकसेवक असतो, कारण की तो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शासनाने काय केलेलं आहे, नेमणूक त्याची केलेली आहे. प्रत्येक शासनाचा सेवक हा प्रथम लोकसेवक असतोच, परंतु प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक असेलच असे नाही. प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक असेलच असे नाही. म्हणजे थोडक्यात शासनाचा सेवक ही कन्सेप्ट छोटी आहे. जर आपण याला वेन डायग्रामच्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर असं लक्षात ठेवा की हे झालं काय, बघा, लोकसेवक हा शासनाचा सेवक असेलच असे नाही. म्हणजे हे झालं मोठं लोकसेवक, आणि या लोकसेवकाच्या अंतर्गत आपण घेऊ शासनाचा सेवक. तर शासनाचा सेवक जो आहे याचा गोला छोटा आहे आणि तो लोकसेवकाच्या आत येतोय. म्हणजे प्रत्येक, ह्याचा अर्थ काय झाला, प्रत्येक शासनाचा सेवक हा लोकसेवक आहे. पण बाकीचे इथं जे काही आहे XYZ हे लोकसेवक आहेत, पण ते शासनाचे सेवक आहेत का, तर नाही. पण इथं जो आहे ABC, हा जो ABC आहे तो लोकसेवक पण आहे, तो लोकसेवक तर आहेच आहे, कारण की तो त्या गोल्यात येतो, आणि शासनाचा सेवक पण आहे. हा झाला गव्हर्नमेंट सर्वंट आणि हा झाला पब्लिक सर्वंट. तर गव्हर्नमेंट सर्वंट आणि पब्लिक सर्वंट मध्ये थोडासा फरक राहतो. तर या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. ठीक आहे, करनिर्धारक म्हणून तो त्या ठिकाणी काम करतो. निवडणूक याचा अर्थ, ओके, स्पष्टीकरण 3 या व्याख्येमध्ये, ठीक आहे, या व्याख्येमध्ये 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ठीक आहे, 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कोणत्या, ह्याचे जे स्पष्टीकरण दिलेत ना ह्या आर्टिकल 21 चे, ते खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, ते स्पष्टीकरण सरळ सरळ असेल. याला 3 स्पष्टीकरण दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? स्पष्टीकरण 1 काय म्हणतं, स्पष्टीकरण 1 ने सांगितलेलं आहे, ओके, वरील जे काही आपण 11 लोक बघितलेत ते सगळे लोकसेवक असतात. म्हणजे हे सगळे शासनाचे सेवक आहेत. जे आपण आता एक आर्टिकल 21 मध्ये आपण बघितलं, हे सगळेचे सगळे लोकसेवक असतात. म्हणजे सर्व शासनाचे सेवक हे लोकसेवक आहेत. कोण आहेत? लोकसेवक आहेत. मग ते शासनाने नियुक्त केलेले असोत वा नसोत. मग ते शासनाने नियुक्त केलेले असो वा नसो, हे पॉइंट लक्षात ठेवा. दुसरं स्पष्टीकरण काय म्हणतं? दुसरं स्पष्टीकरण म्हणतं, लोकसेवक हा शब्द जेथे जेथे आला आहे, ठीक आहे, तेथे तेथे लोकसेवकाच्या स्थानावर, म्हणजे लोकसेवक हा शब्द जिथे जिथे आलेला आहे तिथे लोकसेवकाच्या स्थानावर प्रत्यक्ष काम करणारी व्यक्ती असे समजावे. ठीक आहे, मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं एखादी कायदेशीर उणीव तिच्यात असेल तरी असो किंवा नसो फरक नाही पडत. कायदेशीर उणीव असली तरी फरक पडत नाही, तरी तिला बाधा येणार नाही. म्हणजे तिला एखाद्या कायद्यात नेमून दिलेल्या तत्वानुसारच तिला नेमणूक केली असेल किंवा कायद्यात नेमून दिलेल्या तत्वानुसार किंवा तिला नेमणूक करायची आहे तिची, आणि तसं कुठं कायदाच दिला नाही तरी सुद्धा तिला बाधा येणार नाही, कारण की तिला लोकसेवक म्हणून अपॉइंट केलेले, शासनाचा सेवक म्हणून नाही, लोकसेवक म्हणून अपॉइंट केले. लोकसेवक ही संकल्पना मोठी असते, शासनाचा सेवक ही संकल्पना छोटी असते. लोकसेवक आणि शासन ह्या दोन्ही पद्धतीला नीट समजून घ्या. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर निवडणूक याचा अर्थ स्पष्टीकरण 3 मध्ये, निवडणूक याचा अर्थ आपलं कायदेमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा एखाद्या सरकारी मंडळाची जी निवडणूक असते सदस्यांना निवडून द्यायची, त्या बदल्यात किंवा त्या ठिकाणी मतदार याद्या तयार करून त्या मतदार याद्यांच्याद्वारे तिथले लोकप्रतिनिधी किंवा तिथले लोकसेवक अपॉइंट करण्याची तरतूद.
ठीक आहे. निवडणूक कोणत्याही पद्धतीची असते, मग ती एखाद्या कायद्याद्वारे घेतलेली असो किंवा नसो, ती प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, त्याला म्हणतात निवडणूक. ठीक आहे. लोकप्रतिनिधी करता सदस्य निवडून देण्यासाठी निवडणूक असते. याचा अर्थ काय? लोकप्रतिनिधी निवडून देणे. लोकप्रतिनिधी निवडून देणे. ठीक आहे. आर्टिकल 22 जंगम मालमत्ता. जंगम मालमत्ता म्हणजे कोणती? जंगम मालमत्ता म्हणजे जमीन किंवा जमिनीशी जोडून असणाऱ्या किंवा कोणत्याही वस्तूबरोबर कायमच्या जोडल्या गेलेल्या गोष्टी सोडून मूर्त मालमत्तेचा समावेश जंगम मालमत्तेमध्ये होतो. ठीक आहे. जंगम मालमत्तेमध्ये मूर्त मालमत्तेचा समावेश होतो. कशाचा होतो? मूर्त मालमत्तेचा. ठीक आहे. जमीन किंवा जमिनीशी जोडून असणाऱ्या किंवा कोणत्याही वस्तूबरोबर कायमच्या जोडलेल्या गेलेल्या गोष्टी सोडून, लक्षात घ्या, गोष्टी सोडून मूर्त मालमत्तेत जंगल मालमत्ता असते. म्हणजे आता अर्थ असा, जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येऊ सहज शकते. ओके. जसं आता फॉर एक्झाम्पल पवनचक्की आहे, जसं एखादा कारखाना आहे, जशी कार आहे, ही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आरामशीर हलवता येऊ शकते. ओके. ती असते जंगम मालमत्ता. ठीक आहे. कारखान्यातलं यंत्र असेल, गाडी असेल, पवनचक्क्या असेल, ह्या गोष्टी. ठीक आहे. पवनचक्क्या, ज्या पवनचक्क्या तुम्ही इझिली दुसरीकडे शिफ्ट करू शकता, अशा व्यक्ती. ठीक आहे. जमिनीखाली गाडली गेलेली वस्तू जमिनीपासून वेगळी केल्यास जंगम मालमत्ता असते. जमिनी खाली गाडलेली एखादी वस्तू आहे, म्हणजे समजा एखादं सोनं आहे आणि ते जमिनीच्या खाली आहे. ते सोनं जमिनीच्या खाली आहे तर ते झालं स्थावर. पण ते सोन्याला तुम्ही जमिनीच्या बाहेर काढलं आणि त्याचं तुम्ही जर दागदागिने बनवले, ओके, त्याचे जर तुम्ही दागदागिने बनवले तर ते काय झाली? जंगम मालमत्ता झाली. जी अदृश्य वस्तू स्पर्शाने आणि वासाने समजते. म्हणजे एखादी वस्तू अदृश्य आहे, ठीक आहे, अदृश्य आहे, पण ती स्पर्शाने किंवा वासाने समजते. ठीक आहे. जसं आता अदृश्य वस्तू काय? वीज प्रवाह दिसतो का डोळ्याने? नाही दिसत. ठीक आहे. पाणी आहे, पाणी स्पर्शाने कळतं की ते पाणी आहे की काय. ओके. गॅस आहे, वासाने कळतो. पैसा स्पर्श झाला की पैसा कळतो की, आणि कागद असला तरी कळतो. दागदागिने हे समजतात आपल्याला. ठीक आहे. ज्ञानेंद्रियांना समजतात. जे ज्ञानेंद्रियांना समजतात त्या जंगम मालमत्तामध्ये कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. वीज प्रवाह, पाणी, गॅस, पैसे, दागदागिने हे वस्तू स्पर्शाने वासाने समजतात, त्याचा समावेश जंगम मालमत्तेमध्ये येतो. ठीक आहे. याचा संबंध, ओके, याचा संबंध पुढं 378 मध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये लावला गेलेला आहे. ठीक आहे. आणि त्यात मूर्त मालमत्ता याचा अर्थ त्याला कॉर्पोरल म्हणून ओळखलं जातं. कॉर्पोरल म्हणून ओळखलं जातं, ज्याचे अस्तित्व पंचेंद्रियांना समजते. पंचेंद्रियांना समजते, त्यांना म्हटलं जातं जंगम मालमत्ता. मग आर्टिकल 23 गैरलाभ, गैरहानी, गैरपणे लाभ मिळवणे, गैरपणे हानी सोसणे याचा अर्थ. मग गैरलाभ म्हणजे काय? बेकायदेशीर साधनाद्वारे लाभ मिळवणे. ठीक आहे. गैरलाभ म्हणजे काय? बेकायदेशीर, ओके, गैरलाभ, अधिकार नसतो अशा मालमत्तेचा बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला लाभ. अधिकार नसताना, बेकायदेशीर हा शब्द महत्वाचा आहे. अधिकार नसताना बेकायदेशीर, ओके, मार्गाने, साधनाद्वारे किंवा मार्गाने मिळवलेला लाभ. मिळवलेला लाभ त्याला म्हणतात गैरलाभ. गैरहानी, बेकायदेशीर साधनाद्वारे केलेली हानी किंवा मार्गाने, साधनाद्वारे किंवा मार्गाने. अधिकारात नसताना बेकायदेशीर साधनाद्वारे किंवा मार्गाने एखाद्याला हानी पोहोचवणे त्याला म्हटलं जातं गैरहानी. ठीक आहे. एखाद्याची जमीन कब्जात घेणे त्याला गैरहानी म्हणतात, आणि त्याची जमीन कब्जात घेऊन तिथं आपलं स्वतःचं घर बांधणे त्याला म्हणतात गैरलाभ. गैरपणे लाभ मिळवणे, ठीक आहे, ते चाललं. परत वस्तू गैरपणे ठेवून घेणे, एखाद्याची कार ठेवून घेणे, एखाद्याचं सोनं ठेवून घेणे,
एखाद्याची जमीनच ठेवून घेणे, त्याला म्हटलं जातं वस्तू गैरपणे ठेवून घेणे. आणि गैरहानी सोचणे म्हणजे एखाद्याची वस्तू घेतलेली आहे, ठीक आहे, म्हणजे एखाद्याची वस्तू आहे, एखाद्याची कार आहे किंवा एखाद्याची गाडी आहे, टू व्हीलर, ती घेऊन जाणे. घेऊन गेला, कोण घेऊन गेला? अ या ठिकाणी बी ची गाडी हा घेऊन गेला. तर इथं गैरहानी कोणाला सोसावी लागते? बला. इथं गैरहानी कोणाला झाली? बशी झाली. ओके. आणि गैरलाभ कोणी घेतला? तर अने घेतला. ह्याला नीट थोडंसं समजून घ्या. गैरलाभ, गैरहानी, गैरपणे लाभ मिळवणे, गैरपणे हानी सोचणे, ह्याचे जे अर्थ आहेत ना, हे अर्थ तुम्हाला समजणे गरजेचे असतात. तर हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. गैरलाभ, गैरहानी, गैरपणे लाभ मिळवणे इत्यादी गोष्टी, ठीक आहे. पॉइंट लक्षात आले? बघा, एखादा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती पुढच्याची गाडी ठेवून घेतो. ओके. एखादा व्यक्ती आहे, तो पुढच्याची गाडी ठेवून घेतो किंवा त्याच्याकडनं तो बळजबरीने संपादन करतो, ठीक आहे. तर ती व्यक्ती गैरलाभ मिळवतीये. ती व्यक्ती काय मिळवतीये? गैरलाभ मिळवतीये. एखादा व्यक्ती, ओके, एखादा व्यक्ती आहे आणि त्याला त्याच्या मालमत्तेपासून दूर केलं जाते. जसं बी आहे, त्याला त्याच्या गाडीपासून दूर केलं जाते, तर त्याला बिचाऱ्याला हानी सोसावी लागते. हानी सोसतोय कोण? बी. लक्षात इथं काय ठेवायचं? हानी सोसतोय कोण? बी. आणि लाभ घेतोय कोण? बेकायदेशीरपणे हा लेखाचा काय करतोय? लाभ घेतोय ना. हा काय करतोय? तर लाभ घेतोय. तर ह्याला म्हटलं जातं हा काय करतोय? गैरहानी सोसतोय. बिचाऱ्याची गाडी नेली पळून, त्याची गाडी नेली पळून, तर हा काय करतोय? या ठिकाणी सोसतोय, ठीक आहे. डोंट वरी. मधल्या काळात थोडासा इंटरनेटचा इश्यू झाला होता, ठीक आहे. मधल्या काळात थोडा इश्यू झाला होता इंटरनेटचा. तर मी जे काही रेकॉर्डिंग करून ठेवतोय ते नंतर मी परत आणखी हे लेक्चर्स अपलोड करून देईल. डोंट वरी. म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अपडेट मिळतील, ठीक आहे. इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. गैरहानीमध्ये मालमत्तेवर कायदेशीर अधिकार असताना, ठीक आहे, इथं आणखी एक पॉईंट ऍड करून घ्या. मालमत्तेवर तुमचा कायदेशीर अधिकार आहे, मालमत्तेवर कायदेशीर अधिकार आहे. पण इथं पण आहे, लक्षात. पण बेकायदेशीर मार्गाने, बेकायदेशीर मार्गाने झालेली मालमत्तेची हानी, त्याला गैरहानी पण म्हणतात. इथं मालमत्तेची पण हानी होते, ओके, मालमत्तेची हानी. एखाद्या मालमत्तेची जर हानी आली तर ती सुद्धा ह्या गैरहानीमध्ये होती. म्हणजे दुसऱ्याने कुणीतरी, गैर म्हणजे दुसरा, शॉर्टमध्ये समजून घ्या. गैर म्हणजे दुसरा, आणि त्यांनी दुसऱ्या व्यक्तीने तुमची हानी केलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या वस्तूची हानी केली त्याला म्हणतात गैरहानी, ठीक आहे. तर हे गैरलाभ, गैरहानी, गैरपणे लाभ मिळवणे आणि गैरहानी सोसणे या चारही कन्सेप्टला फोकस ठेवा. ह्याच्यावरती ब क ड या पॅटर्नने क्वेश्चन्स इथं येण्याचे चान्सेस जास्त आहेत, ठीक आहे. ऑलरेडी तुमचे टेस्ट नंबर 3चं काम जोरदार चालू आहे. जसं जसं ते काम होईल तसं तसं तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी अपडेट करून देईल. कलम 24 अप्रामाणिकपणे, ठीक आहे, अप्रामाणिकपणाने, ठीक आहे, लबाडीने, डिसहॉनेस्टली, लबाडीने गैरलाभ किंवा गैरहानी, ओके, गैरलाभ किंवा गैरहानी किंवा गैरलाभ व्हावा किंवा गैरहानी व्हावी या उद्देशाने, उद्देश काय असतो? उद्देश असतो गैरलाभ किंवा गैरहानी व्हावी
या उद्देशाने एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीरपणे फायदा पोहोचवण्याकरिता, ओके, बेकायदेशीर फायदा पोहोचवणे किंवा बेकायदेशीर फायदा घेणे, बघा ना, सिंपल आहे. बेकायदेशीर, कायद्यात दिलेल्या नसलेल्या पद्धतीने बेकायदेशीर हानी पोहोचवणे किंवा बेकायदेशीरपणे नुकसान करणे. बेकायदेशीरपणे नुकसान पोहोचवणे या तरतुदी अप्रामाणिकपणाने मध्ये येतात. ह्या आहेत कलम 378, 403 आणि 405. म्हणजे चोरी, अपहार करणे आणि न्यासभंग करणे या संदर्भात ह्या गोष्टी दिल्या जातात. चोरी, ठीक आहे, ह्या चोरी, अपहार आणि न्यासभंग करणे. पुढे आपण बघून घेऊया ह्या तरतुदी. पण या कशाशी रिलेटेड असतात, तर या कलमांशी रिलेटेड असतात. आता तुमची ही जुन्या कायद्यानुसार असलेली ही शेवटचीच परीक्षा. इथून पुढच्या ज्या काही एक्झाम्स होतील या सगळ्या नवीन कायद्याने होतील. त्याच्यामुळे हे सगळे कलम पुढच्या वेळेस नसतील तुम्हाला. तर हे परफेक्टली सेट करून ठेवा. ठीक आहे, हे परफेक्टली सेट राहू द्या. ओके, चलो. कलम 25 कपटीपणाने आणि कलम 26 समजण्यास कारण. ठीक आहे, कपटीपणाने म्हणजे फसवेगिरी. फसवेगिरी याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फ्रॉडुलंटली. ओके, लबाडीच्या उद्देशानं केलेली कृती किंवा लुबाडण्याच्या उद्देशानं केलेली कृती म्हणजे पुढच्याला, ओके, पुढच्याला मानसिक, एखाद्याचे मानसिक नुकसान करणे, एखाद्याचे मानसिक नुकसान करणे किंवा एखाद्याची कीर्ती असते, त्या कीर्तीचे नुकसान घडून आणणे किंवा कीर्तीला हानी होईल अशा पद्धतीने त्याला, ओके, त्याला फसवणे या उद्देशाने किंवा लुबाडण्याच्या उद्देशाने केलेली कृती, जी की ऑब्व्हियसली बेकायदेशीर असते. कपटीपणा हा एक स्वतंत्र गुन्हा नाही आहे. ठीक आहे, कपटीपणा हा स्वतंत्र असा गुन्हा नाही, पण ज्यावेळेस लुबाडण्याच्या उद्देशाने तो केला जातो त्यावेळेस त्याला त्यावेळेस तो गुन्हा बनतो. त्यावेळेस तो गुन्हा बनतो. याचा वापर कुठं कुठं होतो, तर ह्याचा वापर, ओके, याचा वापर खोटी वजने, मापे, ठकवणूक करणे, खोटी वजने, आणि मापे, ठकवणूक करणे, खोटी वजने, मापे, नाही का, मापे चुकून वेगवेगळे करतात किंवा ठकवणूक केली जाते, यासाठी ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ठीक आहे, इथपर्यंत भाग लक्षात आला. त्यानंतर समजण्यास कारण, सांगण्यास पुरेसे कारण असेल तर समजण्यास कारण आहे, ओके, असं मानलं जातं. समजण्यास कारण असं मानलं जातं. म्हणजे चोरीचा माल, ओके, चोरीचा माल एखादा बिना रिसीट घेऊन आला, बिना रिसीट घेऊन एखादा भामटा, आता तुम्हाला आयोग तसं नाही विचारणार भामटा, पण तरी एखादा असा बुरटा व्यक्ती किंवा भामटा मोठे मोठे दागिने जर तिथं घेऊन आला आणि त्याचे रिसीट नाही आहे, तर चोरीचा माल आहे हे समजण्यास सोनाराला कारण असतं. सोनार काय समजतो, सोनाराला समजण्यास कारण काय आहे की तो एक चोरीचा माल आहे. तर हे पॉईंट झाले, हे पॉईंट लक्षात ठेवा. बाकीचे पुढचे जे घटक आहेत हे उद्या आपण उद्या आपण 7 वाजता कव्हर करणार आहोत. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे जे काही IPCचे सेक्शन झाले त्याला व्यवस्थित सेट करून ठेवा. उद्यापासून आपण पटापट त्याला रिवाईज करण्याचा प्रयत्न करू आणि IPCचा भाग लवकरात लवकर कंप्लीट करू. आपण IPCच्या भागामध्ये सध्या कलमांची आणि शिक्षणच्या रिलेटेड असलेल्या गोष्टींची आपण काय करतोय, एक सुरुवात करतोय. तर शिक्षा, ठीक आहे, शिक्षा आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपण कव्हर करूया. त्याच्यानंतर शिक्षा आणि इतर गोष्टींसोबत आपण महत्त्वाचे जे घटक आहेत प्रकरणानुसार, म्हणजे आज आपण काय करणार आहोत, एक प्रकरण घेतोय, त्या प्रकरणातल्या सगळ्या शिक्षा कव्हर करतोय, मग त्या प्रकरणातले सगळे कन्सेप्ट कव्हर करतोय आणि त्या कन्सेप्टच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आजूबाजूला सगळ्या आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर ह्याचा आपण एक बेसिक पॉईंट कव्हर करून घेऊया. प्रकरणानुसार आपण जाणार आहोत. पटापट हे सगळे क्वेश्चन कव्हर करून घ्यायचेत, घटक कव्हर करून घ्यायचेत.
चला, थँक्यू सो मच. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.